नमस्कार मित्रांनो, मी गौरव रोगे सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर नागपंचमीनिमित्त मी आज निघालो आहे कोकणात जायला, म्हणजेच आपल्या गावी जायला. तर आजचा प्रवास असणार आहे हा दिवा गाडीने असणार आहे. सो मुंबई ते राजापूर असा आजचा प्रवास असणार आहे व्हाया दिवा. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. गणपती बाप्पा मोरया. तर इकडे भाऊ मला सोडायला आला आहे, त्यांची सकाळची रिक्षा भेटत नाही. सो आता मी आलो आहे विक्रोळी स्टेशनला आणि आता इथे बदलापूर स्लो लागली आहे. 6:15 झालेला आहे दिवा स्टेशन. सो ही आहे आपली 10105 दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आणि माझा डब्बा आहे M2. सो हा M2. इकडे बघू शकता तुम्ही व्यायाम चालू आहे. सो हे खूप चांगलं आहे शरीरासाठी, सकाळी सकाळी व्यायाम केला पाहिजे. सो आता आपली गाडी निघाली आहे दिवा या स्थानकामधून. सो यांच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे, बघू शकता इकडे. कळंबोली या रेल्वे स्थानकातून आता आपण निघालो आहे, बघू शकता इकडे. डोंगरावरून कोसळणारं पाणी तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. जबरदस्त नजारा. आता पोचलो पनवेलला आणि चहा घेतली आहे जरा. ॲक्च्युली नाईटवरून आलो आणि डायरेक्ट ट्रेन पकडली. थोडी डोळ्यावरती झोप आहे, पण आता पनवेल क्रॉस केलं आहे. ॲक्च्युली दिवा गाडीने यासाठी आलो की तुम्हाला आपल्या कोकणातील सर्व रेल्वे स्थानकं जितके दाखवता येतील तितकी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. नाहीतर नेहमी मी मांडवी वगैरे किंवा रात्रीच्या गाडीने प्रवास करतो, पण आज दिवा गाडीने आलो आहे खास करून आपलं जे रेल्वे स्टेशन आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच कोकणातील नवनवीन ब्लॉग्स तुमच्यासमोर माझ्या चॅनलमार्फत येणार आहेत. तसेच कोकणातील सण उत्सव हे सुद्धा मी तुम्हाला माझ्या चॅनलमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोवटने क्रॉस करून आता आपण निघतो आहोत. आलो आहोत आपटा इथे. आपटा रेल्वे स्टेशन आणि पावसाला सुद्धा सुरुवाती झालेली आहे.
9:20 झालेत आणि आता गाडी आली आहे कोलाडला. जसं कोलाड सोडलं तर तुम्ही पावसाची सुरुवात होऊ शकता. पाऊस बघू शकता किती प्रकारे. खूपच मोठा असा पाऊस आलेला आहे. 9:35 झालेले आहेत आणि आता पोचलोय माणगावला. हे आहे माणगाव रेल्वे स्टेशन. माणगाव स्टेशनला पोचलेलो आहे आणि माझ्या मागे बघू शकतो खूप सारे लोक उतरलेत माणगावला. दिवा ट्रेनचा प्रवास खूपच चांगला आहे. प्रत्येक स्टेशन बघत भारी वाटतंय. पण एकदा दिवा ट्रेनचा प्रवास करून बघा. आता आपण पोचलो आहोत गोरेगाव रोड. बघू शकता तर आता गोरेगाव रोडवरून आपण निघालोय पुढच्या प्रवासाला. आपण पोचलो आहोत वीरला. ती वीर माझ्या आत्तीचं गाव आहे. माझ्या आत्ती इकडेच राहते महाडमध्ये. सो बरीच लोक उतरलेत वीर स्टेशनला बघू शकता तुम्ही. आपली 10105 दिवा सावंतवाडी एक्सप्रेस. मंगल लक्षद्वीप एक्सप्रेस. गाडी पूर्ण कचाकच भरलेली आहे. गाडी आता निघाली आहे वीरवरून. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर असा व्ह्यू. महाडमध्ये आलो की आपल्याला नद्या पाहायला मिळतात. इकडे बघू शकता तुम्ही. वाव, काय नजारा आहे. सो हेच पाहण्यासाठी मी दिवा गाडीने आलो. कारण की सकाळचा प्रवास केला तर हे सर्व पाहायला मिळते. ते गुरं बघा कशा प्रकारे चरतात आहेत. सो एकंदरीत खूप छान असा व्ह्यू आहे. सो मी तर एन्जॉय करतोच आहे. तर व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल याची मला खात्री आहे. आता पोचलो आहोत आपण सापे वामणे या स्टेशनवरती.
सो हे सापे वामने रेल्वे स्टेशन. तर आता आपण पोचलो आहोत करंजाडी रेल्वे स्टेशनमध्ये. तर भूक लागलेली तर आईने आता सकाळी भाकरी दिलेली, तसेच पोळी आणि चटणी लोणचं वगैरे दिलेलं. तर आता खाऊन घेतोय. सकाळी उठून लवकर आईने भाकरी बनवलेली. हे दृश्य तुम्ही बघताय, पूर्ण ढग असे खाली आलेले डोंगरामध्ये. सगळे बघू शकता तुम्ही. बघताय तुम्ही ढग असे डोंगरात आलेले दिसतात पूर्ण. बघा स्वतः आपण पोचलो आहोत खेडला. आणि ही जी गर्दी आहे ही मुंबईला जाण्यासाठी आहे. बघू शकता तुम्ही. खेड रेल्वे स्टेशन. 12 वाजलेत आणि आता मी पोचतोय खेडला. खेडवरून आता निघालो आहे. गाडी प्रत्येक ठिकाणी क्रॉसिंगला थांबते, त्याच्यामुळे थोडा लेट होतो आहे. बट काय नाही, वातावरण चांगलं आहे, सो त्याच्यामुळे बरं वाटतं आहे प्रवास करायला. नदी बघताय, खूपच मोठी अशी नदी आहे. तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेनच व्हिडिओमध्ये. सो ही नदी आलेली आहे, मगाशीच नदी आहे, लहान मुलं जेवत नसतील, रडत असतील तर त्यांना नक्की हा व्हिडिओ दाखवा, कारण की हे पाणी वगैरे बघून खरंच मुलं शांत होतात. त्यांना खूप आवडतं लहान मुलांना असं नदी वगैरे. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. सो आत्ता एक बातमी कळाली आहे की अंजनी या रेल्वे स्थानकावर दिवा गाडी थांबायची नाही. सो आज हा पहिला स्टॉप घेतला आहे, तर त्याच्यामुळे आता हे उद्घाटन चालू आहे. सो त्याच्यासाठी गाडी थांबलेली आहे. हार वगैरे घालतात आहेत. सो ही जी गर्दी तुम्ही बघताय तर उद्घाटन चालू आहे. सो नारळ वगैरे फोडून हार वगैरे घालतात आहेत. सो त्याच्यासाठी ही गर्दी आहे. तर अंजनी या गावातील जे काही लोक आहेत, भाऊ वगैरे आहेत सर्व, तर त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. माझ्या सवंगडी यूट्यूब चॅनलमार्फत शुभेच्छा, कारण की प्रत्येकालाच अशी इच्छा असते की आपल्या गावामध्ये रेल्वे थांबावी, आणि आज त्यांचं हे स्वप्न कदाचित पूर्ण झालेलं आहे. सो माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. आणि गाडी आता निघालेली आहे अंजनी या रेल्वे स्थानकामधून. ही जी गर्दी आहे या उद्घाटनासाठीच गर्दी होती. आणि आता गणपती येतात आहेत. सो प्रत्येकालाच वाटतं की गाडी आपल्या गावाजवळच थांबावी. खूपच आनंदाचा दिवस असेल या सर्व गावातील लोकांसाठी. सो आता आपली गाडी पुन्हा निघालेली आहे पुढच्या प्रवासाला.
पोचलो चिपळूणला. गाडी लेटच चालू आहे पण ठीक आहे. पावणे 1 वाजल्यात आणि पोचलो चिपळूणला. माझ्या मागे बघू शकता चिपळूण रेल्वे स्टेशन. कृपया ध्यान दीजिए, देवास से आने वाली सावंतवाड़ी को जाने वाली गाड़ी नंबर सावंतवाड़ी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 से सो आता गाडी निघाली आहे चिपळूणवरून. सफल, सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. आता पोचलोय सावर्ड्याला. हे आहे सावर्डा रेल्वे स्टेशन. आता आपण पोचलो आहोत आरवली रोड. हे आहे आरवली रोड स्टेशन. बघू शकता भरपूर लोक उतरलेत. सो तुफान पाऊस आलेला आहे. बघू शकता पावसाचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे आणि संगमेश्वरच्या जवळपास पोचलो आहे मी. बघू शकता हा पाऊस. मस्त वातावरण हिरवगार झालेलं आहे. हे बघताय तुम्ही. थोड्याच वेळात आता संगमेश्वरला पोचू. कडवई स्टेशन आहे, बघू शकता इकडे. तर इकडे गाडीचा हॉल्ट नाही आहे, बघू शकता. थोड्याच दिवसात आपल्या बाप्पाचं सुद्धा आगमन होणार आहे. तर तेव्हा काय गाडी एवढी रिकामी दिसणार नाही, खूपच गाडी भरलेली असेल. सो हा नजारा बघा, सुंदर असा नजारा आहे. इकडे शेती सुद्धा केलेली आहे, खूपच सुंदर. सो फायनली संगमेश्वर रोडला पोचलेलो आहोत आपण. तर हे आहे संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन. ही समोरून येते
ही सावंतवाडी दिवा एक्सप्रेस बहुतेक तीच असावी. सो आपल्याला समजेल पुढे आली की. सावंतवाडी दिवास आहे, तीच गाडी आहे. संगमेश्वरवरून आता गाडी निघालेली आहे. बाय बाय संगमेश्वर रोड. भेटूया लवकरच. कोकण रेल्वे आणि ह्या रेल्वे लाईनमध्ये असलेले हे सुरुंग यांचं नातं काय वेगळंच आहे. वर्षानुवर्ष सतत कोकण रेल्वे याच सुरुंगांमधून धावत आलेली आणि अजूनही धावतेच आहे. अभिमान वाटतो प्रत्येक कोकणवासियांना आपल्या कोकण रेल्वेचा, कारण की आपल्याला ही सेवा सतत मिळत असते. पोचलो आहोत आपण भोके इथे. पुन्हा एकदा गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली आहे भोके येथे. कदाचित मांडवी असेल बहुतेक. मडगाववरून येणारी मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी गाडी. सो गाडी आलेली आहे आता ही पुन्हा एकदा आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे. भोकेवरून गाडी निघाली आहे. मित्रांनो, जेव्हा मी ऑफिसमध्ये जॉबला होतो तेव्हा सतत यायला मिळायचं गावाला, सुट्ट्या मिळायच्या. बट आता हॉटेल इंडस्ट्री जॉईन केली आहे मागच्या 1-2 वर्षापासून. तेव्हापासून जास्त गावी येणं जाणं होत नाही. तरी पण वेळ काढून मी येण्याचा प्रयत्न करतो, कारण की ॲज अ शेफ रिस्पॉन्सिबिलिटी खूप असते. सो त्यातून वेळ काढून गावी येणं थोडं कठीणच आहे. बट तरी पण आपलं यूट्यूब चॅनल आहे, सो या चॅनलमार्फत मी तुमच्यापर्यंत माझ्या प्रवासाचे व्हिडिओज, नवीन सण उत्सव हे सर्व देण्याचा प्रयत्न करतो. मला तुमचा सपोर्ट पाहिजे आहे. फायनली मित्रांनो, आपण पोचलो आहोत रत्नागिरीला. सर्व इंजिन्स वगैरे उभे आहेत. रत्नागिरीला आलो की आपल्याला बिल्डिंग वगैरे सर्व दिसतातच. सर्वात मोठे स्टेशन आपल्या कोकण साईडचं रत्नागिरी अशी ओळख आहे रत्नागिरीची. रत्नागिरी म्हटलं की कोणी ओळखतं. असं हे रत्नागिरी स्टेशन खूपच स्पेशल आहे. माझ्या मागे बघू शकता रत्नागिरी स्टेशन. रत्नागिरीला आलो की सुक्या मच्छीचा वास येतो. असं आहे रत्नागिरी स्टेशन. स्वतः इकडे सँडविच घेतलं आहे मी आणि माझ्यासोबत एक काकासुद्धा आहेत. स्वतः मी सँडविच घेतलं आहे. रत्नागिरीला पोचलो आहे. सो माझ्यासोबत एक काका आहेत, मला या प्रवासामध्ये भेटले. तर आता मी सँडविच घेतलं दोघांनी. स्वतः सँडविच खाव आणि मग पुढच्या प्रवासावर पूर्ण. बघा अजमेर एर्नाकुलम गाडी आहे. कशा प्रकारे गाडी लोक पकडत आहेत. रत्नागिरीवरून गाडी निघाली आहे आणि वाजले 3.
सर क्रॉस करतोय आपण. पुन्हा एकदा गाडी निवसरला थांबलेली क्रॉसिंगसाठी. तर आता ही गाडी येते. आजचा पूर्ण वेळ हा क्रॉसिंगमध्येच गेला. पोचलो आहोत आपण आडवलीला. आडवली क्रॉस केला आणि बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. बघू शकता इकडे. तर आता विलावडेवरून निघालो आणि आता पुढचा स्टॉप असणार आहे आपलं राजापूर. सो याची मी सकाळपासून वाट बघतोय. चला तर मग आता राजापूरला पोचल्यावर मी तुम्हाला दाखवतो आमचं राजापूर स्टेशन. एक 10 ते 15 मिनटात पोचू राजापूरला. आजूबाजूला सगळीकडे झाड आहेत, मध्ये ही घरं. खूपच भारी वाटतं हा व्ह्यू. आणि त्यातूनच मधूनच जाणारा हा रस्ता खूपच सुंदर. वातावरण पण मस्त झालेलं आहे. पाऊस आता थोडा थांबला आहे. मुलं क्रिकेट खेळत आहेत. असा नजारा आहे. सो थोड्याच वेळात आपण आता पोहोचणार आहोत आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजेच आपल्या गावी राजापूरला. सो ही नदी बघू शकता, जबरदस्त जबरदस्त एक नंबर आहे. तर मग मित्रांनो, त्याची मगाचपासून खूप आतुरतेने वाट बघत होतो. ते म्हणजे आपलं राजापूर स्टेशन आलेलं आहे. सो इकडे बघता तुम्ही राजापूर रोड. गावी आलं की खूप बरं वाटतं. सो मामाच्या मुलाला मी बोललेलो, तर त्याने एकाला पाठवलं घ्यायला मला. तो सुद्धा आला असेल. हे आपलं राजापूर स्टेशन. इकडे आलं की एक वेगळीच फिलिंग येते मनामध्ये. आठवणी जुन्या असतात त्या ताज्या होतात. असं आहे आपलं राजापूर रोड रेल्वे स्टेशन. फायनली राजापूरला पोचलोय. काका सोबत भेटले. जय शिवराय. चला भेटूया मुंबईला नक्की. ठीक आहे, चला हॅपी जर्नी तुम्हाला. फायनली मित्रांनो बघू शकता माझ्या मागे
ही आहे आपली 10105 दिवा सावंतवाडी. सो याच्याने मी आता आलो आहे, राजापूरला पोचलो आहे. आजचा प्रवास खूप खरंच चांगला झाला, कारण की आनंद या गोष्टीचा जास्त झाला की हे जे काका जे तुम्हाला आता मी दाखवले त्यांच्यानी माझी मैत्री झाली. आयुष्यात काय मित्रांनो, नातीही कमवायची असतात. पैसा तर ठीक आहे आहेच, बट माणसानी नाती ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. सो त्या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो आहे. सो जे आलेला मला आता घ्यायला, तर आता मी निघालो घरी जायला. गाडी तशी 1 तास उशिराच झाली, काय कंटाळा आला नाही प्रवासाचा. प्रवास वगैरे व्यवस्थित झाला. स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता, सगळे हिरवगार रान वगैरे आलेलं आहे. पावसाचं वातावरण आहे, तो पावसातून असंच असतं. दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही हिरवगार वातावरण आणि मधून हा रोड. आता मी चाललो आहे मामाकडे माझ्या, कारण की पप्पांच्या इकडे कोणीच नसतं गावी. हा जो रस्ता राईटला गेला आहे तो पप्पांच्या गावी, म्हणजे आमच्या गावी. आता इकडे मी चाललो आहे मामाकडे. मी तुम्हाला पप्पांचं गाव म्हणजेच माझं गावसुद्धा दाखवणार आहे. सो हे आहे जामदा पूल. मी आता आलो आहे तिथवलीमध्ये. मित्रांनो घरी आलो आहे, तर आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनही चॅनलवर कोण नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आता गावी आलो आहे तर गावचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. सो चला तर, बाय बाय, धन्यवाद.